कौंडिन्य नावाचा एक ऋषी स्थावर नावाच्या नगरात राहत होता. तो गणेशाची पूजा लाल फुले, कमळ व विशेषत्व दुर्वांकुराने करीत असे. ती पूजा पाहून त्याची पत्नी म्हणाली, तुम्ही गणपतीला रोज दुर्वांकुर वाहता, त्या गणेशाला का आवडतात, त्याची माहिती सांगाल का? तेव्हा कौंडिन्य ऋषी त्यांना म्हणाले, याविषयी एक सत्यकथा आहे. यमपुरीत एकदा उत्सव होता. देव, ऋषी, गंधर्व यांना पाचारण करण्यात आले होते. तिलोत्तमा नर्तिका नृत्य करीत होती. तिच्या रूपाला पाहून यमाला कामविकार झाला. त्याच्या ठायी एक अचाट राक्षस तयार झाला. त्याच्या आवाजाने पृथ्वी हादरली. त्याच्या नेत्राग्नीने सृष्टी भस्म होऊ लागली. तेव्हा त्याला फक्त विष्णूच नाहीसा करील याकरिता देव विष्णूकडे गेले. तर गजाननाचे स्मरण केल्याखेरीज काहीच उपयोग होणार नाही म्हणून देव गणेशाकडे गेले व या राक्षसापासून आमचे रक्षण कर अशी करुणा भाकू लागले. तेव्हा गजानन म्हणाला, तोच अनलासूर साक्षात अग्निरूप दैत्य आहे. मी त्याला नष्ट करीन. तोच अनलासूर आरोळ्या ठोकीत तेथे आला. सर्व देव भयाने आपल्या स्थानी गेले आणि जेव्हा अनलासूर देवांजवळ आला तेव्हा बालरूप घेतलेला गणेश जराही डळमळला नाही. पंचमहाभूतांना शुद्ध करीत आलेल्या राक्षसाला बालरूप गजाननाने गिळून टाकले. देवगण पाहून अचंबित झाले, परंतु राक्षसाच्या उष्णतेने गजाननाच्या पोटात आगीचा डोंब उठला. देवांनी ऋषींना त्याला शीतल वस्तू अर्पण केल्या, परंतु काही उपयोग झाला नाही. इंद्राने शीतल चंद्र त्याच्या मस्तकावर धरला. ब्रह्माने सिद्धी व बुद्धी या मानसकन्या अर्पिल्या. विष्णूने कमळ दिले. वरुणाने पाण्याचा वर्षाव केला. शंकराने 1000 फणांचा नाग पोटाला गुंडाळला होता तो दिला. त्याचा काहीच गुण आला नाही. मात्र भालचंद्र, सिद्धिविनायक, बुद्धीचा दाता, त्यालबद्धोदर अशी नावे पडली. ऋषींनी जेव्हा 21 दुर्वा वाहिल्या तेव्हा मात्र आग शांत झाली. गणेशाचे मन पुलकित झाले. अनेक उपायाने जे झाले नाही ते दुर्वांकुरामुळे झाले. म्हणून पुढे मला दुर्वा आवडीच्या आहेत. त्या दुर्वा जो अर्पण करील त्याला सर्व तीर्थांचे, यज्ञांचे व दानांचे पुण्य मिळेल. देवांनी त्यांचा गौरव केला व कालानल प्रशमन अशा प्रकारे त्याची स्तुती केली. त्या ठिकाणी गणेशमूर्ती एका मंदिरात स्थापून त्याचे नाव विघ्नहर ठेवण्यात आले. आश्रया म्हणजेच कौंडिन्य ऋषींची पत्नी. आश्रया पत्नीला कौंडिन्य म्हणाला, अशीच एक गोष्ट आहे की तीवरून तुला दुर्वांकुराची प्रचिती येईल. एकदा काय झाले, नारद गणेशाकडे जाऊन म्हणाले, मिथिले नगराचा राजा जनक मनाचा उदार आहे म्हणून त्याच्याकडे गेलो व त्याची वाहवा केली तर तो मला उद्देशून म्हणाला, नारदा, मी सर्वस्वी ब्रह्मस्वरूप असा या पृथ्वीवर एकटाच आहे. या जगाचे स्वामित्व माझ्या हाती आहे. करता करविता मीच आहे, म्हणून मला कसलीच कमतरता पडत नाही. परमेश्वरा, मी त्याला म्हणालो, जनका, जगात श्रेष्ठ असेल तर ईश्वर आहे. तू भ्रम करू नकोस. तो लवकरच लयात जाईल. एवढे बोलून मी तक्षणी इकडे आलो आहे. जनकाच्या गर्वाचे हरण तुमच्याशिवाय कोणी करू शकणार नाही. नारदाने गणेशाचा निरोप घेतला व वैकुंठास निघून गेला. मग गणेश भुकेने व्याकुळलेल्या गरीब ब्राह्मणाचे रूप घेऊन जनकाकडे गेला व भोजन मागितले. हा देवच असून माझे सत्व घेण्यासाठी आला आहे अशी शंका आली. इतक्यात ब्राह्मण म्हणाला, जनका, तू मला पोटभर देशील तर 100 यज्ञांचे पुण्य लाभेल. लगेच जनकाने त्याला स्वयंपाकगृहाकडे नेले. याला पोटभर जेवायला घाला असे आचार्यांना सांगितले. ब्राह्मण रूप गणेशाने सर्व अन्न खाऊन टाकले. हा राक्षस असला पाहिजे या प्रकारे सेवकांनी जनकाचे कान भरले. तेव्हा नगरात आलेले सर्व धान्य शिजवून ब्राह्मणाला घालायचे असा निश्चय झाला व ब्राह्मणाला जेवायला वाढले. ब्राह्मणाने सर्व अन्न फस्त केले व पुन्हा मागू लागला. त्यात जनक कमी पडला म्हणून त्याला धिक्कार करून गणेश निघाला. जनक शरमल्यासारखा झाला. त्या ब्राह्मणाला म्हणजेच गणेशाला भिक्षा देण्यास कुणाजवळ काहीच उरले नव्हते. त्याच नगरात त्रिशिरा ब्राह्मण व पत्नी विरोचना सुखाने राहत असे. ते दोघे गणेश भक्त होते. त्यांच्या दारी जाऊन ब्राह्मणरूप गणेश म्हणाला, मिथिला नगराच्या जनक राजाने पोटभर अन्न देण्याचे कबूल केले, पण सारे व्यर्थच. नगरातही कुठेच भिक्षा मिळाली नाही. मी भुकेने व्याकुळ झालो आहे. मला मनोभावे दिलेले अन्न थोडे असले तरी पुरे, पण गर्वाने दिले तर समाधान होत नाही. त्रिशिरा म्हणाला, महाराज, आम्ही आज सकाळी गणेशाला वाहण्यासाठी दुर्वा आणल्या होत्या. त्यातील फक्त एकच दुर्वा उरली आहे. ती दुर्वा मनोभावे अर्पण करतो. ती दुर्वा भक्षण करताच गणेशाचे क्षुधा शांत झाली. त्याने ढेकर देऊन आपले खरे रूप प्रकट केले व त्रिशिरा वरदान देऊ लागला. त्रिशिराने असा वर मागितला की मला पुढच्या जन्मी देखील तुझा विसर पडू नये. गणेश तथास्तु म्हणून अदृश्य झाला. कौंडिन्य आपल्या पत्नीला म्हणाला, आश्रय,
पाहिलेस दुर्वेचे महात्म्य किती महान आहे ते. जर खात्री करायची असेल तर ही एक दुर्वा मी तुला देतो. ती घेऊन इंद्राकडे जा व त्याला सांग की मला दुर्वेच्या वजनाचे सोने पाहिजे आहे. मग पहा चमत्कार. आश्रया दुर्वा घेऊन इंद्राकडे गेली व दुर्वेच्या वजना इतके सोने कौंडिन्य ऋषींना हवे आहे असे इंद्राला म्हणाली. इंद्राने लगेच दूतासवे आश्रयाला कुबेराकडे धाडले. कुबेराने एक तराजू घेतला व एका बाजूस दुर्वा व एका बाजूस सोने घातले, पण दुर्वाच वजनात जास्त ठरली. कुबेराला नवल वाटले. त्याने सोने जास्त टाकण्याचे प्रमाण वाढवले, पण तरीही दुर्वाच जड राहिली. नंतर पत्नी आणि स्वतः तो पारड्यात बसला, तरी तोच प्रकार. शेवटी तो इंद्राकडे गेला. इंद्र हत्तीसह आला व पारड्यात बसला, तरीही दुर्वेचे पारडे जडच होते. शंकरानेही प्रयत्न करून पाहिले, पण उपयोग झाला नाही. आश्रया विस्मयाने पाहत राहिली. मग आश्रयाबरोबर इंद्र व सर्व देव कौंडिन्य ऋषींकडे आले व म्हणाले, ऋषी महंत, स्वर्गातील संपूर्ण धन द्रव्य उतले तरी दुर्वेचे पारडे श्रेष्ठ ठरले. भक्तिपूर्ण श्रद्धेने वाहिलेली दुर्वा गणेशाला पुरे आहे हे कधीच ताडले आहे. आश्रया ऋषीला म्हणाली, सर्वाहून श्रेष्ठ असेल तर ती भक्ती व भक्तीने वाहिलेली दुर्वा. स्वर्गातील संपत्तीहूनही श्रेष्ठ हे दुर्वा आहे, मला कळून चुकले आहे.